हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे क्यूटी परी. तर हा जो मी व्हिडिओ शूट करते तो आहे इव्हनिंग टाईमचा. तर इथे परी झोपेतून उठली होती, त्यानंतर जो मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर संध्याकाळी जसं की आपण सगळेच झाडू वगैरे मारून घेतो, तर सगळ्यात आधी मी तिला छानपैकी फ्रेश केलं. मीही फ्रेश झाले आणि झाडू वगैरे मारून घेतलं. आणि माझं जे घर आहे ते रोड टच आहे, त्यामुळे गाड्या वगैरे येता जाता तर खूप धूळ उडते बाहेर. तर शक्यतो संध्याकाळी पाणी नाही मारायला पाहिजे झाडांवरती, पण मी पाणी टाकते कारण की खूप धूळ उडलेली असते. जसं दिसते की जास्त झाडं नाही आहेत, एक 5-6 झाडंच आहेत माझ्याकडे, पण छान वाटतात. मला हिरवी झाडे खूप आवडतात, पण जागा थोडी कमी असल्यामुळे मी जेवढी शक्य होईल तेवढी तिथं कुंडी ठेवलेली आहे. आणि 2 ते 3 तुळस आहेत माझ्याकडे. हिरवी तुळस मी जास्त ठेवते हमेशाच. आणि हे माझं डेली रुटीन आहे. पाणी वगैरे मारून झालं की एक छोटीशी रांगोळी काढते मी, कारण खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. छान वाटतं पण असं डेली रांगोळी वगैरे काढून पाणी वगैरे टाकलेलं. हे मी डेली सकाळ संध्याकाळ करते. तर इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. तेव्हापर्यंत परीचं चाललं होतं की मम्मा मला भूक लागली, कारण ती झोपेतनी उठली त्यावेळेस मी तिला दूध दिलं होतं, पण ऑलमोस्ट 2 तास झाले तिने दूध पिऊन. त्यामध्ये झालं होतं मग मला काहीतरी खायला बनवू. तर सकाळी मी आज आप्पे बनवले होते, तर तिला मी आता आप्पेच बनवून देणार आहे. तर बघा किती छान वाटतं असं बघायला पण. त्यानंतर मी रांगोळी काढून लगेच आतमध्ये आले आणि मला माहिती होतं तिला आप्पे खूप आवडतात. तर सकाळी मी जे आप्पेचं पीठ बनवलं होतं तर ते मी संध्याकाळी तिच्यासाठी थोडंसं ठेवलं होतं, की मला जर संध्याकाळी जर तिला भूक लागली तर आपण तिला तेच देऊया म्हणून. तर आता ते जेवढे खाणार मी तिच्यासाठी तेवढंच बनवून घेणार आहे, कारण की आप्पे हे गरम गरमच छान लागतात. आणि जर बनवून ठेवलं ते खूप गार होणार आणि ते खायलाही छान लागत नाही. त्यामुळे ती मला सारखी येऊन बघत होती की मम्मा कधी बनवते, कसं बनवते, ते चालू होतं मध्ये लुडबुड लुडबुड. तर तोपर्यंत मी तिला सिंचन लावून दिलं टी व्हीवरती. तिला म्हटलं तू सिंचन बघ, तोपर्यंत मी बनवून घेऊन येते. त्यानंतर तिला जेवढे खायचे मी तेवढंच आप्पे बनवून घेतले आधी. तोपर्यंत तिची बाहेरनं बडबड चालूच होती माझ्याकडे. आणि हे कसं इडली आणि आप्पे हे लहान मुलं खूप आवडीने खातात, त्यामुळे जेव्हा मी इडलीचं किंवा आप्प्याचं पीठ बनवते त्यावेळेस थोडंसं एक्स्ट्राच बनवून ठेवते, जेणेकरून मला जर अधूनमधून जर तिने मला मागितलं काही खायला तर मी तिला शक्यतो तेच बनवून देते. आणि टिफिनसाठी खूप सोपं जातं आणि ठीक आहे, इव्हनिंग स्नॅक्स म्हणून पण छान आहे. आणि मिक्स डाळीचे आप्पे असल्यामुळं प्रोटीन पण छान मिळतं. तर मी जास्त करून तिला टिफिनमध्ये वगैरे असेच देते की ते सहज ती खाऊ शकते. तर इथं माझे आप्पे बनवून रेडी आहेत. तर गरम गरम मी तिला दिले आणि आप्यासोबत मी खोबऱ्याची चटणी बनवली होती. तर ती मी तिला सकाळीच बनवली होती, ती मी ठेवली होती, तिला मी खायला देते. चला तिचं फूड एन्जॉय करते. आजचं हे ब्लॉग मी इथंच स्टॉप करते. तर तुम्हाला माझा हा फर्स्ट ब्लॉग असणार आहे, तर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.